एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मासे पकडण्यासाठी नदीवर गेलेल्या 2 जणांवर 2 बदकांनी अचानक हल्ल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मनोज यादव वय 43 वर्ष आणि सचिन कदम वय 22 वर्ष हे दोघे नदीत मासेमारीसाठी गेले होते। नेहमीप्रमाणे त्यांनी नदीकाठी जाळे टाकले आणि मासे पकडण्यास सुरुवात केली। त्यावेळी नदीकाठावर असलेल्या 2 बदकांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर हल्ला केला। प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही दोन्ही बदके आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी आक्रमक झाली असावीत। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघांमध्ये एकच गोंधळ उडला। बदकांचे चोचीने आणि पंखाच्या फटकऱ्याने हल्ला केल्याने त्यातील एक जण जखमी झाला। हल्ला होताच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी बदकांना दूर हुसकावून लावलं आणि जखमी व्यक्तींची सुटका केली। त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर नदी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अनेक नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी केली। वन्य पक्षी आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी कधी कधी आक्रमक होऊ शकतात असे स्थानिकांनी सांगितले। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठी किंवा जलाशय परिसरात असलेल्या पक्षी आणि वन्यजीवांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विशेषतः पिल्ले असलेल्या पक्ष्यांच्या जवळ जाणे टाळावे असे सांगण्यात आले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुन्हा एकदा सांगतो, मनोज यादव वय 43 आणि सचिन कदम वय 22 हे दोघे मासे पकडण्यासाठी नदीवर गेले। 2 बदकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यातील एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।